तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांची हत्या आहे त्याच्या माध्यमातून. कैलासच्या आत्महत्येचं पातक या सरकारवर आहे आणि या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा कैलास यांच्या, त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. आपल्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतात आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करतात आणि असामान्य शेतकरी त्याने शेतीमध्ये अनेक बदल घडवायचा प्रयत्न केला, जलसिंचनाचे प्रयोग केले, शेतकऱ्यांच्या आंदोलनात तो सहभागी झाला आणि शेवटी सरकार काहीच करत नाही. हे सरकार निकम्म आहे फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे, म्हणून त्यांनी आत्महत्या केली. याची लाज वाटत नाही का या सरकारला? हां, हे सरकार खोक्या बोक्या ठोक्याच्या मागे लागल्या, बरोबर आहे हो CMच्या भाषेमध्ये, पण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार, शेतकऱ्यांना दिलेली वचनं कधी पूर्ण करणार? आपलाच जाहीरनामा पुन्हा एकदा वाचावा अजित पवारांनी, शिंद्यांनी आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी. माफी मागितली पाहिजे आत्महत्येबद्दल की आम्ही जबाबदार आहोत या आत्महत्येला. अत्यंत दुर्दैवी गोष्ट. अर्थसंकल्प जाहीर झाला त्यात जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती त्यात काहीच आढळत नाहीये. अर्थसंकल्पात ज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नाहीये, ज्यात लाडक्या बहिणींच्या रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही तरतूद नाहीये. निवडणुकीपूर्वी दिलेली ही आश्वासन, जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली वचनं होती मतांसाठी. महिलांची मते विकत घेण्यासाठी 1500 रुपयांचं दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती 2100 रुपये करू सांगितलं, त्याचा उल्लेख नाही. 3 लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीरनामा, त्याचा उल्लेख नाही. सरकारच्या अनेक योजना, शिवभोजन थाळीपासून त्या शिधापर्यंत, आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या. आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो, त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही. मग सरकार चालवत आहे कशाकरता सरकार चालवतं? राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाहाकार माजलेला आहे. कोणाचा पायपूस कोणाच्या गळात नाही. आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होतं. घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता, आत्महत्या झालेल्या आहेत.